सिंह ज्याने आपली डरकाळी शोधली। एकेकाळी सोनेरी गवताने आणि उंच झाडांनी भरलेल्या विशाल मैदानी प्रदेशात एक लहानसा सिंह राहायचा, ज्याचं नाव लिओ होतं। लिओ त्याच्या कळपातल्या इतर सिंहांपेक्षा थोडा वेगळा होता। जिथं इतर सिंहांचं गर्जन इतकं जोरदार होतं की झाडं हलू लागायची आणि जमीन थरथरायची, तिथं लिओची गर्जन फक्त एक छोटीशी म्याऊ होती। तो तोंड उघडायचा, छातीत हवा भरायचा आणि मग म्याऊ, एक छोटीशी आवाज यायची। हे लिओसाठी खूप लाजिरवाणं होतं, विशेषतः कारण तो पुढचा मैदानी प्रदेशाचा राजा होणार होता। प्रत्येक सिंहराजाच्या गर्जन माईल्स दूरपर्यंत ऐकू यायची। एका मजबूत डरकाळीशिवाय लिओ आपल्या कळपाचं नेतृत्व कसं करू शकेल आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करू शकेल। एके दिवशी सकाळी लिओ कळपापासून दूर निघाला। त्याला असं वाटलं की कुणीही त्याला त्याच्या डरकाळीची प्रॅक्टिस करताना पाहू नये। मी इतरांप्रमाणे गर्जन का करू शकत नाही, तो चालताना स्वतःशी म्हणाला। माझ्याकडे ताकद असावी, पण माझा आवाज मांजरीसारखा आहे। लिओ जसजसा मैदानात पुढे गेला, त्यानं झुडपात हलचल ऐकली। त्याचं मन वेगानं धडधडू लागलं आणि तो जमिनीवर झुकला, हल्ला करण्यासाठी तयार झाला। पण त्यानं नीट पाहिलं तर त्याला झुडपात एक लहानसा उंदीर दिसला, जो मोठ्या आश्चर्यानं त्याच्याकडे बघत होता। ओह, मी तुला घाबरवायचं नव्हतं, लिओनं हळूच सांगितलं। उंदीर, ज्याचं नाव मिलो होतं, हसला। घाबरवायचं? तू या म्याऊनं कुणालाही घाबरवू शकणार नाहीस। लिओचे कान उदासीनतेने खाली गेले। मला माहिती आहे, त्यानं म्हटलं। माझ्याकडे तर जोरात डरकाळी हवी होती, पण माझा आवाज निघत नाही। मिलो विचार करून म्हणाला, तुला कुणालाही घाबरवायला जोरात डरकाळीची गरज नाही। कदाचित तुझी डरकाळी तेव्हा येईल जेव्हा तुला ती सर्वाधिक गरजेची असेल। तोपर्यंत तुझ्याकडे जे आहे ते वापर। लिओनं मिलोच्या शब्दांचा विचार केला, पण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता। माझ्याकडे काय आहे जर डरकाळी नसेल? तुझ्याकडे धाडस आहे, मिलो म्हणाला, आणि ते काहीही गर्जनपेक्षा जास्त मौल्यवान आहे। थोडं बरं वाटत असताना लिओनं मिलोला धन्यवाद दिलं आणि त्याचा मार्ग चालू ठेवला। आकाशात सूर्य उंच होता आणि लिओला आपल्या सोनसळलेल्या केसांवर गरमी जाणवू लागली। त्यानं उंच झाडाखाली आराम करायचा निर्णय घेतला, ज्याच्या फांद्या त्याला सावली देत होत्या। जसा तो तिथं बसला, मिलोच्या शब्दांचा विचार करत, त्यानं दुरून एक जोरात किंकाळी ऐकली। त्याचे कान उभे राहिले आणि तो ताबडतोब उभा राहिला, त्या दिशेनं बघत। ती एक हरणाची किंकाळी होती आणि ती संकटात असल्याचं वाटत होतं। विचार न करता लिओ त्या आवाजाच्या दिशेनं धावत सुटला। त्याचे पंजे जमिनीवर जोरात आदळत होते आणि गवत हवेत उडत होतं। जेव्हा तो तिथं पोहोचला, त्यानं पाहिलं की एक हरिण काटेरी झुडपांमध्ये अडकलं होतं, स्वतःला सोडवायचा प्रयत्न करतं होतं। त्याच्याजवळच काही लांडगे त्याला घेरून बसले होते, आपल्या भुकेल्या नजरा हरिणावर रोखलेल्या। लिओला माहिती होतं की त्यानं काहीतरी केलं पाहिजे, पण डरकाळीशिवाय तो लांडग्यांना कसं घाबरवणार? त्यानं खोल श्वास घेतला आणि पुढे गेला। असं वाटत होतं की त्याचं अस्तित्वच त्यांना घाबरवण्यासाठी पुरेसं असेल। लांडगे त्याला पाहून हसू लागले। हे काय आहे? त्यापैकी एकानं टोमणा मारला। एक सिंह बिना डरकाळीचा? तू आम्हाला कसं रोखणार, छोट्या लिओ? लिओला थोडी भीती वाटली, पण त्यानं ती दूर ढकलली। माझी डरकाळी कदाचित जोरात नसेल, तो अभिमानानं म्हणाला, पण मी तुम्हाला निरपराधाला हानी पोहोचू देणार नाही। लांडगे पुन्हा हसले आणि जवळ येऊ लागले। लिओनं ताबडतोब काहीतरी केलं पाहिजे होतं। त्यानं मिलोच्या शब्दांची आठवण केली, त्याच्याकडे धाडस होतं आणि ते काहीतरी खास होतं। अचानक
लिओच्या मनात एक कल्पना आली. त्यानं जवळ पडलेला मोठा दगड पाहिला आणि त्यावर पटकन चढला, स्वतःला मोठा दाखवण्यासाठी. मग त्यानं छाती फुलवली आणि संपूर्ण ताकदीनं डरकाळी मारायचा प्रयत्न केला. म्याऊ. लांडगे थांबले. अचानक आलेल्या या आवाजानं थोडे चकित झाले. जरी आवाज खूप जोरात नव्हता, तरी ज्या पद्धतीनं लिओ उभा होता, त्यानं त्यांना थांबायला भाग पाडलं. इथं काय चाललंय? एक गडगडणारी आवाज गुंजली. लांडग्यांनी पाहिलं की लिओचा वडील, राजा रोआन आणि सिंहांचा कळप तिथं पोहोचला आहे. आता लांडगे संख्येनं कमी पडले होते आणि घाबरून मागे हटू लागले. ते पटकन झुडपांमध्ये लुप्त झाले. लिओनं समाधानानं श्वास सोडला जेव्हा सिंह त्याच्या आजूबाजूला जमा झाले. खूप छान केलंस, लिओ, राजा रोआन अभिमानानं म्हणाले. तुला तुझी ताकद दाखवण्यासाठी कोणत्याही डरकाळीची गरज नव्हती. तुझ्या धाडसानं हरिणाचं रक्षण केलं. लिओचा छाती अभिमानानं फुलली. त्यानं हळूच हरिणाला काट्यांमधून सोडलं आणि ते सुरक्षित आहे याची खात्री केली. मग त्यानं आपल्या वडिलांकडे पाहिलं. मला अजूनही हवंय की माझी डरकाळी तुझ्यासारखी ताकदवान असावी, लिओनं कबूल केलं. राजा रोआन हसले. डरकाळी ही फक्त एक आवाज आहे. खरी ताकद इथं आहे. त्यांनी आपला पंजा लिओच्या छातीवर ठेवला. आज तू सिद्ध केलं की तुझ्याकडे एक राजाचं हृदय आहे. लिओनं आपल्या वडिलांचे शब्द ऐकले आणि आपल्या कळपासोबत परत गेला. कदाचित त्याची डरकाळी सगळ्यात जोरात नसेल, पण आता त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता. त्याच्याकडे धाडस, दया आणि आपल्या कळपाचा सन्मान होता. जसं दिवस गेले, लिओनं आपल्या डरकाळीची प्रॅक्टिस कमी केली आणि मैदानात इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केलं. जेव्हा केव्हा कोणत्याही अडचणींमध्ये कुणी असायचं, लिओ नेहमी मदतीसाठी तयार असायचा. मग ते प्राणी झुडपांतून बाहेर काढणं असो, कोरड्या काळात पाणी शोधणं असो, किंवा लांडग्यांसारख्या गुंडांचा सामना करणं असो. एक संध्याकाळी सूर्य मावळत होता. लिओ आपल्या कुटुंबासोबत एका खडकाळ टेकडीवर बसला होता आणि आकाशाची नारिंगी आणि गुलाबी रोशनी पाहत होता. अचानक दुरून त्याला झुडपांमध्ये पुन्हा एक हलकीशी हालचाल ऐकली. तो मिलो होता. मिलो लिओच्या जवळ धावत आला आणि हसत म्हणाला, मी ऐकलं की तू लांडग्यांपासून काय केलंस. ते खरंच खूप धाडसाचं काम होतं. लिओनं आपल्या लहान मित्राकडे हसत पाहिलं. धन्यवाद, मिलो. जर तू मला सल्ला दिला नसतास, तर मी हे करू शकलो नसतो. त्याच वेळी एक थंड वारा मैदानावर वाहू लागला आणि काही अद्भुत घडलं. लिओ उभा राहिला. त्याच्या छातीत एक अजब गुदगुल्या जाणवत होत्या. त्यानं आपलं तोंड उघडलं आणि डरकाळी. एक जोरात गुंजणारी आवाज हवेत पसरली, मैदानावर घुमली. ती इतकी शक्तिशाली गर्जन होती की झाड देखील थरथरू लागली. मिलोच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. आता ही खरी डरकाळी आहे. लिओ त्याच्या डरकाळीवर थक्क झाला. त्याची डरकाळी अखेर आली होती. पण त्याहूनही महत्त्वाचं, त्याला जाणवलं की त्याला हे सिद्ध करण्यासाठी डरकाळीची गरज नव्हती. तो आधीच एक महान सिंह होता, डरकाळी असो वा नसो. आणि अशा प्रकारे लिओ एक समजूतदार आणि दयाळू राजा बनला, ज्याला मैदानातील सर्व प्राणी प्रेम करायचे. त्याची डरकाळी प्रसिद्ध झाली, पण जे लिओला सर्वात खास बनवतं, ते म्हणजे त्याचं धाडस आणि दयाळूपणा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.